नमो बुद्धाय नमस्कार। माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी आज आलो आहे कल्याणपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक लेण्या, लोणारच्या लेण्या। या लेण्या आपण पाहूया, थोडी माहिती घेऊया। 5व्या शतकातील अगदी सुंदर अशा बौद्ध लेण्या इथे लोणार या ऐतिहासिक गावी आहे। अगदी सुंदर अशा डोंगरावर या विराजमान आहे। आता सध्या या लेण्यांना खांडेश्वरी लेणी म्हणून सुद्धा ओळखले जाते। तर या लेण्या आपण पाहूया, थोडी माहिती घेऊया। हे सगळं कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा नाशिक हायवे आहे। सावध नाक्यावरून 2 किलोमीटर लेफ्टवर तुम्ही आलात ना की हा जो रस्ता आहे ना, हा तुम्हाला अगदी वर लेण्यांकडे घेऊन जातो। खालून डोंगराच्या पायथ्या कडून तुम्ही जेव्हा वर येता रोडनी, तेव्हा त्या गाड्या ना इथपर्यंत तुम्ही पार्क करू शकता सध्या तरी, कारण रोडचं काम आता चालू आहे। मग इथनं असं रोड आहे आणि त्याने मग तुम्ही जाऊ शकता। हा सध्या तरी रोड बनवला जातो आहे खरं तर हा जो रस्ता आहे, खालनं तुम्ही जेव्हा डोंगरावर चढता तिथे दत्त मंदिरसुद्धा आहे। त्याकडून तुम्ही आत आलात तर तुम्ही पायी येऊ शकता किंवा मग तुम्ही ऑटो वगैरेही येतात, पण सध्या रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे तुम्ही थोडं जिथपर्यंत रोड आहे तिथपर्यंतच या, तिथनं मग तुम्ही पायी येऊ शकता। आल्यानं आता इकडे कामं चालू आहेत त्यामुळे रोड लगेच होणारच आहे आणि प्लस याचे सगळे हे कामं चालू आहे। आपण सध्या येऊन पोहोचलो आहोत। ही आहे प्रसिद्ध अशी 5व्या शतकातली लोणारची लेणी, खांडेश्वरी लेणी म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं। आणि ही एवढी सुंदर आणि भव्य आहे की याच्यावरचे शिल्प किंवा खांब आहे ते अगदी तुम्हाला दुरूनही दिसून जातील। हे बघा, तर एक एक करून मी तुम्हाला ही अख्खी लेणी दाखवतो। त्याआधी प्रत्येक लेण्या ओळखल्या जातात पाणी संवर्धनासाठी। आता ही पुराण काळातली लेणी आहे, म्हणजे हे विहार आहे। आतमध्ये एक विहार आहे मोठंसं। हा विहाराच्या समोरचा परिसर आहे। पुराण काळामध्ये अगदी येथे बौद्ध भिक्खू निवास करायचे आणि त्याच्यासाठीचं हे पाण्याचं टाकं, म्हणजे त्यांना कुठे दूर जाण्याची गरज नाही आणि हे पाणी कुठनं तर वरूनच झिरपत यायचं। वर्षावासाचा जो काळ आहे त्या काळामध्ये तिकडे राहायचे। तर याला ना काही खांब आहे आणि प्रत्येक खांबांवर अगदी सुंदर सुंदर असे देखावे आहेत, शिल्प कोरले आहे। त्याच्या गोष्टी किंवा ते खरं तर जातक कथा असाव्यात। हे बघा इथे तर मला अगदी सुंदर असे बुद्ध दिसत आहेत आणि तीही एक जातक कथा असं वाटतं आहे की ती वर जी आहे ना तीच खाली सुद्धा आहे असं वाटतं। ते मी तुम्हाला परत एकदा झूम करून जमल्यास दाखवतो। हे बघा इथे अगदी सुंदर शिल्प आहे, त्यावर हत्तीचं शिल्प आहे आणि त्या काळातलं, म्हणजे आता ही 5व्या शतकातली आहे तर त्या काळानुसार तिथे सगळे शिल्प आहे किंवा भगवान बुद्धांच्या ज्या जातक कथा आहे त्यातले शिल्प आहे। म्हणजे ते खरं ते उत्कीर्ण केले आहेत त्या अनामिक शिल्पकारांनी किंवा भिक्खूंनी जेव्हा ते इथे निवास करायचे तेव्हा। आणि हे बघा ही खूपच सुंदर हे आहे। आणि हे शिल्प ना मला इकडे जे मोठं शिल्प आहे अगदी तेही बोधिसत्वांचं शिल्प आहे बहुधा, त्याच्यासारखंच हे वाटतं। कल्याणपासून या लेण्यांचं अंतर सुमारे 10 किलोमीटर आहे। खांब बघा किती सुंदर कोरीव आहेत। आणि तुम्ही जुन्नरपासून आलात ना इकडे, कारण जुन्नर तर लेण्यांचं मी म्हणेल माहेर घरच आहे। 350 पेक्षाही जास्त लेण्या तिकडे आहे आणि हे त्याच भागात, म्हणजे मग तुम्ही कल्याण येता आणि कल्याण मुंबई साईडनेही खूपशा लेण्या इकडे आहेत। तर ही लेणी कल्याण आता तर मी कल्याण रेल्वे स्थानकापासूनच आलो आहे, तिथनं ऑटो वगैरे तुम्हाला मिळतात। वेगवेगळे ऑनलाईन ॲप आहे त्याद्वारेही तुम्ही येऊ शकता। इथे खूप सुंदर शिल्प आहे। बाहेरचा परिसर मी आधी दाखवतो, मग तुम्हाला मी आतला परिसर दाखवतो। सध्या इथं खांडेश्वरी मातेचं मंदिर आहे, तेही आपण पाहूया। हे बघा इथेही खूपच अगदी सुंदर, पण आता ना सगळे असे जीर्ण झाले आहे। आपण हे फक्त वाचवून ठेवू शकतो कारण तेवढंच आपल्या हातात, तर काय आपण रिक्रिएट नाही करू शकत। हे हजारो वर्षांपूर्वी एवढं सुंदर असं हे लेणं बनवून ठेवलं आहे। हे आपल्याला खरं जसं आहे तसं प्रिझर्व करून ठेवता आलं तर आणखीनच बरं होईल, पण काळाच्या ओघात हे नष्ट होत चाललं आहे। हे बघा किती सुंदर पुष्प यांनी कोरीव केलं आहे याही खांबांवर। पहिली गोष्ट तर इथे पोहोचायचं किती कठीण असणार त्या काळात, म्हणजे ते भिक्खूगण जे असतील, बौद्ध भिक्खूगण, ते कसे येत असतील हा प्रश्नच आहे।
खरं भगवान बुद्धांच्या काळामध्येच बौद्ध धर्म हा महाराष्ट्रामध्ये आला होता. भंते पूर्णा म्हणून होते, जे तुम्हाला सोपाराचा स्तूपा माहिती आहे ना, तो भंते पूर्णा यांनीच बांधला होता नाला सोपाराला. तर त्यामध्ये भगवान बुद्धांचं भिक्षापात्र होतं. अच्छा, हे जे अगदी सुंदर असं शिल्प आहे, ही खरं तर एक गोष्ट आहे. आणि असं सांगितलं जातं की मंदिराच्या उजवीकडे दगडात कोरलेलं शिल्प यांना खरं तर शेंदूर लावला आहे. त्याच्याबद्दलची थोडी माहिती, 2 गोष्टी आहेत. खुशरू याने पुलकेशीच्या दरबाराला दिलेल्या भेटीचे हे दृश्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भगवान बुद्ध आपल्या वडिलांच्या राज्यात ज्ञानप्राप्तीनंतर येऊन पूर्वजन्माची माहिती देतात. तो प्रसंग शिल्पामध्ये दरबार, सेवक, कलाकार असे सगळे दाखवले आहेत. हे बघा किती सुंदर ना. त्यांच्या पायथ्याशीही कोणी बसलं आहे. म्हणजे हे बुद्धच खरं तर. नमस्कार करा, वंदन करा. आणि तुम्हाला खरी वेळ मिळाला तर इकडे या. आपल्याकडे आपण लोकांनी पर्यटन आपलं वाढवायचं आहे. दुसरे बाहेरच्या देशातून नाही येणार इकडे. आधी आपल्यालाच आपल्या जागा शोधून काढायच्या आहे आणि इतरांनाही त्या दाखवायच्या आहेत. बघा सुंदर आहे ना. अच्छा, इकडेही काही शिल्प आहेत, पण आता ते अगदीच जीर्ण आहे. जसं इथलं जे शिल्प आहे, आय थिंक बघा इथे कम्प्लिटली सांगू शकतो की ते भगवान बुद्ध असावेत बसलेले, पण आता तेही नष्ट झाले आहेत. आणि खूपच सुंदर. इथे ह्या भागामध्ये हरिता देवी आहेत का, त्या हरिता देवींना संरक्षक देवी म्हणून संबोधतात. पॉवरफुल गॉडेस ऑफ बुद्धिझम. हरिता देवी ह्या खरं इकडे देवीच काढल्या आहेत सगळ्या. मला वाटतं ह्या आहेत, किंवा मग तुम्ही सांगू शकता कुठल्या आहेत. तर त्या लहान मुलांच्या संरक्षक देवी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि पुराण काळामध्ये त्यामुळेच इथे अनेक भाविक येत असतील. जसं जसं काळ बदलतो, धर्म बदलतो, सगळं बदलतं, तसं तसं त्या त्या राजांकडून ते निघत जातं. इकडे सध्या मंदिरच आहे खरं तर. आता यातनं आपण थोडं आत जाऊयात. हे बघा, हा आहेत समोरचा परिसर. या लेणीला आय थिंक एक मोठं विहार आहे आतमध्ये, आणि त्याला 3 दरवाजे आहेत. इथे प्रत्येकी शिल्पाचे काही कोरीव आहेत. ह्या भागात काही नाही आहे, अदरवाईज खूप काही काही असतं. हे बघा इकडेही हे मुख्य द्वार आहे. या विहाराचं हे मुख्य द्वार असावं. यावर तुम्हाला या द्वारावर तुम्ही पाहिलं असेल तर पिंपळाचे आकार दिसतात. हे बघा, हा इथे तर अजिंठ्यामध्ये किंवा इतर ठिकाणी असे आकाराचे तुम्हाला चैत्यगृह दिसतील वेगवेगळे. आणि खांबांचे शिल्प पहा, खूपच सुंदर. अगदी इथे काही असावं का तर ते वाटतं मला, कारण बघा हे केशरचना वाटते आहे. सिंह असतील किंवा काही असेल. आत तर काही भाग तर पडले आहेत, पण हा आता अगदी प्लेन आहे असा. आता सध्या इथे यज्ञकुंड केला आहे. आणि हे बघा, हे खूप मोठा असा भाग आहे याचा. इथे काहीतरी होतं, खांब असावे किंवा काही असावं, पण आता सध्या तरी ते कम्प्लिटली असं आहे, पडलं आहे. सध्या हॉलमध्ये ना इथे काही इथे बघा श्री गणेश आहेत, सुंदर असे. पण हे नंतरच्या काळात इथे स्थापन झाले आहेत. मुळात हे स्थान बुद्धांचंच आहे. त्यामुळे त्या स्थानाचे पहिले मानकरी तेच, किंवा हरिता देवी मी म्हणेन. हरिती त्यांना म्हणतात. इथे महादेवांचा एक फोटो आहे सुंदरसा. खरं इथे महाशिवरात्रीला अनेक लोक येतात, पण मुळात हे बौद्ध लेणी आहे. बट दे देन कन्वर्टेड टू हिंदुझम. नंतरच्या काळात ती हिंदू धर्मामध्ये कन्वर्ट करण्यात आली. हे बघा, आता इथे ना ह्या खांडेश्वरी देवी आहेत. खूप सुंदर स्थान आहे त्यांचंही हे. पण खऱ्या अर्थाने हरिता देवींचं स्थान आहे, तिथे बाहेर लिहिलं आहे, दाखवलं हे आहे.
इथे हे हनुमंतराय आहे की खांडेश्वरी देवीचं आहे मला नक्की सांगा. इथे एक पुरातन शिल्प होतं. इथे दिवा लावला आहे. महादेव आहे. यांना नमस्कार करा. मला वाटतं हे इकडे अपूर्णच असावं किंवा तुम्ही सांगू शकता. बघा सुंदर. बघा नमस्कार करा. चला बाहेर जाऊया पटकन. मी तुम्हाला इतरही गोष्टी ज्या ज्या मला वाटत आहेत की महत्त्वपूर्ण आहे त्या दाखवतो. 5व्या शतकातील ही लेणी आहे. म्हणजे बुद्धिझम एक मेजर रिलिजन होता इकडे महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये. जे सातवाहन राजघराणे, वेगवेगळे राजघराणे जे होते ते फॉलो करायचे हे सगळं बुद्धिझम जे आहे ते. तुम्ही मुंबईला बघा कान्हेरी लेण्या केवढ्या मोठ्या आहेत आणि सगळ्या किती सुंदर केल्या आहे. ही खरं तर सुंदरच लेणी आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की इकडे या. आपल्या इतिहासात तुम्हाला ह्या सगळ्या जागा घेऊन जातात. आता सध्या याचं बांधकामसुद्धा होतं आहे. आणि हॅट्स ऑफ टू द अनामिक शिल्पकार ज्यांनी एवढं सुंदर असं कोरीव काम केलं आहे. जेव्हा इथे ना खऱ्या अर्थाने मी म्हणेल काही एक अवेलेबल नसेल त्या काळामध्ये. कारण बघा ना आपण साधं एक खूप मोठा असा दगड इकडून तिकडे हलवू नाही शकत. तर ते अख्ख्या हे कोरीव काम करणं, आतमध्ये जाऊन हे सगळं रूम तयार करणं किंवा त्यावर शिल्प काढणं ते किती सुंदर आहे. इथे एक देवी आहे पण ते नंतरच्याच काळातले आहेत. इथे श्री गणेश आहे. तेही नंतरच्या काळात आहे असावेत असं वाटतं मला. पण हा खांब बघा किती जाड असा आहे. पाण्याचा टाका आहे. नो वॉट अजिंठा लेणीमध्ये पण आम्ही काय मस्तपैकी पाणी पिलं होतं. यत्नम फिश आहेत अजूनही. सो लेण्यांमध्ये काय असायचं ना ते बरोबर असं एक लाईन हे करायचं आहे. म्हणजे जे पहाडावर जे पाणी पडतं ते बरोबर या अशा टाक्यांमध्ये, पावडी असं म्हणतात त्याला, त्यात ते राहायचं. म्हणजे वर्षभर किंवा जेव्हाही इथे यात्रेकरू किंवा जे बौद्ध धर्मीय भिक्खू असतात ते यायचे, ते थांबायचं इकडे, निवास करायचे. त्याला वर्षावास असं म्हणतात. हे बघा इथेही काही स्टोरीज आहेत. सगळीकडे काही ना काही स्टोरीज आहेत पण न वाचायलाच कोणी येत नाही. आपण आपल्याच स्थानांना भेटी देत नाहीत. त्यामुळे नक्की या. इथे समोर एक फॅक्टरी आहे आणि त्याचं एंड जिथे होतो तिथनं हे सुंदरशी लेणी दिसते. हे बघा ही अशी आहे लोणाडची लेणी. इथे ना खूप सुंदर रचना दाखवल्या आहेत. म्हणजे ही तर जातक कथांमधली एक गोष्ट आहे ज्यात बोधिसत्व त्यांच्याच पूर्वजन्माबद्दल सांगत आहेत. आणि खरं म्हणजे हे बोधिसत्व असं सांगितलं आहे. यांची केश रचना बघा बघा किती असे त्यांनी सुंदर असे जसं युरोपियन केस असायचं ते. किंवा इथे वर त्यांनी डोक्यामध्ये ते जसं गोल गोल बांधले आहेत ते किती छान आहे. यांचे केस पहा. किंवा त्यांनी दागिने हे कसे घातले आहेत हे दाखवलं आहे. हात कसे ठेवले म्हणजे किती सुंदर. किंवा इथे बघा पायाकडे यांच्या हा पाय बस किती कसं केलं असेल ना एवढं सुंदर काम. खूप सुंदर. हातामध्ये त्यांनी ते हवा घालण्यासाठी काहीतरी ठेवलं आहे. लेण्यांमध्ये सौंदर्य दिसतं आणि म्हणूनच सौंदर्याचं लेणं असं म्हणतात. अगदी सुंदर असं. या कधी पाहायला मिळेल ते. यांचे एक्सप्रेशन बघा दोघांचंही काय बोलत असतील ना. चला खाली जाऊया. प्रत्येक गोष्टीचं इथे किती सुंदर त्या स्त्री दाखवल्या आहेत. किंवा इथे बघा ते खेळताना दाखवलेत गोष्टी आहे. हरिता देवी आहे इथे, संरक्षक देवी. चला जाऊयात, निघूयात आपणही. ऊन भरपूर झालं आहे खरं इकडे आणि आजूबाजूला मोठे मोठे असे पर्वत आहेत. तर मला खात्री आहे लोणाड येथील ऐतिहासिक अशी ही लेणी तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असणार. कल्याण शहरापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आपलं एक ऐतिहासिक वैभव, ऐतिहासिक लेणी इथे लोणाड या गावी आहे. तेव्हा नक्की या ऐतिहासिक लेणीला पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी
खूप सुंदर भगवान बुद्धांचे जे शिल्प आहे ते इथे तुम्हाला दिसतील, बोधिसत्वांचे शिल्प दिसतील किंवा वर अगदी सुंदर सुंदर ऐतिहासिक शिल्प आहे, त्या काळात ते तुम्हाला घेऊन जातील. आता कितीतरी हजार वर्ष झाले आहेत या लेणीला, ही अशीच इतिहासाची साक्ष देत इथे लोणाडमध्ये उभी आहे. तेव्हा नक्की या, तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इकडे या किंवा मग त्या म्हणजे भगवान बुद्धांशी रिलेटेड ज्या डेट्स आहेत तेव्हा येऊ शकतात, बुद्ध पौर्णिमेला येऊ शकता किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, नमो बुद्धाय.